नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलवरती मी दिनेश गोई तुमचं हार्दिक स्वागत करतो. बघा, आपण आधीच्या लेक्चरमध्ये संख्या टॉपिक चालू केलेला आहे. संख्या टॉपिकमध्ये पार्ट 1 मध्ये आपण बघितलेलं आहे की त्यामध्ये आपण नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या आणि त्याचे उदाहरण आपण बघितले होते. या पार्ट 2 मध्ये आपण बघूया पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या या सर्व संख्या आपण या टॉपिक मध्ये बघूया. ठीक आहे, तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या टॉपिक कडे येऊया. तर बघा, पहिली संख्या आपली पूर्ण संख्या, दॅट इज कॉल्ड ॲज होल नंबर. पूर्ण संख्या म्हणजेच काय, इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात होल नंबर. मग पूर्ण संख्या कशाला म्हणतात, तर 0 पासून तर अनंत पर्यंतच्या संख्यांना काय म्हणतात, पूर्ण संख्या असे म्हणतात. म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अप टू सो ऑन अनंतपर्यंत या संख्यांना काय म्हणतात, पूर्ण संख्या असे म्हणतात. आता पुढे बघा, पूर्ण संख्या W या अक्षराने दर्शवतात. म्हणजे पूर्ण संख्या म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात होल नंबर. म्हणून होल नंबरचा पहिला अल्फाबेट्स आहे W. म्हणून पूर्ण संख्या कोणत्या अल्फाबेट्सने दर्शवतात, W या अक्षराने दर्शवतात. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती, सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे, 0. कारण पूर्ण संख्येची सुरुवात कुठून होते, 0 पासून होते. आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या आपल्याला सांगता येईल का, नाही, सांगता येणार नाही. कारण ह्या संख्या आहेत अनंतपर्यंत चालत जातात. त्याच्यामुळे शेवटचा नंबर कोणता येईल हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून सर्वात मोठी पूर्ण संख्या आपल्याला सांगता येत नाही. ठीक आहे, पुढे बघूया आपण पूर्णांक संख्या. त्यालाच म्हणतात इंग्लिश मध्ये इंटिजर्स. मग धनसंख्या, ऋण संख्या व शून्य या संख्यांना आपण म्हणतो पूर्णांक संख्या. धनसंख्या, ऋण संख्या व शून्य या संख्यांना आपण म्हणतो पूर्णांक संख्या. जर आपण संख्या श्रेणी जर बघितली तर बघा, मध्ये काय असते, आपलं 0 असते आणि डाव्या साईडला आपल्या ऋण पूर्णांक संख्या असतात आणि उजव्या साईडला आपल्या धन पूर्णांक संख्या असतात. मग 0 ही संख्या ऋण पूर्णांक आहे की धन पूर्णांक आहे, 0 ही संख्या ऋण पूर्णांक आहे की धन पूर्णांक आहे. 0 ही संख्या ऋण पूर्णांकही नाही आणि धन पूर्णांकही नाही. ठीक आहे, आता 1 पासून तर अनंतपर्यंत इकडे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 या सर्व संख्या काय आहेत, इकडच्या उजवीकडच्या सर्व संख्या काय आहेत, धनसंख्या आहेत. उजवीकडच्या सर्व संख्या काय आहेत, धनसंख्या आहेत. बरोबर, उजवीकडच्या सर्व संख्या असतात धनसंख्या 0 पासून. आणि जर डावीकडे जर म्हटलं तर डावीकडच्या सर्व संख्या काय आहेत, 0 पासून डावीकडच्या सर्व संख्या काय आहेत, ऋण संख्या आहेत. 0 पासून डावीकडच्या सर्व संख्या काय आहेत, ऋण संख्या आहेत. ठीक आहे, आणखी एक कन्सेप्ट क्लिअर करा. बघा, 0च्या उजवीकडे गेलो तर आपली 1 आला, 2 आला, 3 आला, 4 आला. म्हणजे अशी इकडे किंमत काय झाली, वाढत चालली. म्हणजे उजवीकडे संख्यांची किंमत काय जाते, वाढत जाते. बरोबर. आणि डावीकडे इकडे बघा, -1, -2, -3 आणि डावीकडे संख्यांची किंमत काय होते, कमी होत जाते. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपल्याला विचारलं 0 मोठा आहे की -2 मोठा आहे, 0 मोठा आहे की -2 मोठा आहे, तर आपण सांगू शकतो की 0 हा -2 पेक्षा मोठा आहे, 0 हा ऋण 2 पेक्षा काय मोठा आहे. सपोज आपल्याला विचारलं -15 मोठा आहे की -29 मोठा आहे. मग बघा, जिथं पण ऋण संख्या असते तिथं लक्षात ठेवायचं, जी लहान संख्या असते ऋण मध्ये ती मोठी असते. म्हणजे याच्यामध्ये -15 ही संख्या काय मोठी आहे. ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. समजा आपल्याला विचारलं -29 मोठा आहे की 5 मोठा आहे, तर ऑब्विसली आहे ही काय ऋण संख्या आहे, ही आपली धनसंख्या आहे. म्हणजे यामध्ये 5 ही काय राहील, मोठी संख्या राहील आणि -29 ही काय राहील, छोटी संख्या राहणार. ठीक आहे, म्हणजेच बघा, लक्ष ठेवा, धन पूर्णांक संख्या आणि ऋण पूर्णांक संख्यांमध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे की ऋण पूर्णांक संख्यांमध्ये काय असते, सर्वात लहान संख्या जी असते ती मोठी असते. म्हणजे -1 पेक्षा -2 काय लहान आहे, म्हणजेच -1 काय मोठा आहे. -2 पेक्षा -3 काय लहान आहे, म्हणजेच काय -2 मोठा आहे. ही कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. सर्वात महत्त्वाचा पॉईंट या पूर्णांक संख्यामधला हाच आहे. ठीक आहे, आणि मध्यवर्ती पूर्णांक संख्या काय असते, 0. कारण 0 हा संख्या श्रेणीचे काय असतो, मध्यभागी असतो. त्यामुळे मध्यवर्ती पूर्णांक संख्या काय असते, 0 असते. ठीक आहे, पुढचा एक पॉईंट महत्त्वाचा लक्षात ठेवा. सर्वात मोठी बघा, कन्सेप्ट बघा, सर्वात मोठी
ऋण संख्या, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती असते तर -1 असते. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या काय असते -1 असते. कारण इकडे आपण जसं जसं मायनस मध्ये जात राहतात तिकडे संख्येची किंमत काय होणार आहे कमी होणार आहे. आणि पुढे सर्वात लहान धन पूर्णांक संख्या जी असते ती कोणती असते 1 असते. सर्वात लहान धन पूर्णांक संख्या ती काय असते 1 असते. आणि जर म्हटलं आपण सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या तर ती आपल्याला काढता येईल का, काढता येणार नाही, कारण इथं पण ते अनंतपर्यंत वाढत जाईल. म्हणजे प्रश्न डायरेक्ट विचारला तुम्हाला सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती, तर आपण डायरेक्ट उत्तर देणार -1. तुम्हाला प्रश्न विचारला की सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या कोणती, तर तुम्ही काय लिहिणार उत्तर, काढता येत नाही किंवा सांगू शकत नाही. सांगता येत नाही, काढता येत नाही, उत्तर काही सांगू शकत नाही किंवा सांगता येत नाही. तुम्हाला प्रश्न विचारला सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोणती, तर तुम्ही डायरेक्ट उत्तर देणार तर सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोणती आहे 1 आहे. तुम्हाला प्रश्न विचारला सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या कोणती, तर त्याचं उत्तर तुम्ही सांगणार सांगता येत नाही, सांगता येत नाही. कारण इथं काय पुढे किती अनंतपर्यंत संख्या ह्या वाढत जातात, इकडे पण अनंतपर्यंत संख्या ह्या कमी होत जातात. त्यामुळे लक्षात ठेवा आपण 2 संख्या यामध्ये बघितल्या आहे. पूर्ण संख्या म्हणजे काय 0 पासून सुरू होणाऱ्या आणि धन पूर्णांकाकडे जाणारा म्हणजे 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अनंतपर्यंत या संख्यांना आपण काय म्हणतो पूर्ण संख्या म्हणतो. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आपली 0 आहे. आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येईल का आपल्याला नाही. आणि पूर्ण संख्येला इंग्लिश मध्ये होल नंबर म्हणतात. म्हणून पूर्ण संख्या आपण कशाने दर्शवतो, W या अक्षराने दर्शवतो. पूर्णांक संख्येच्या बाबतीत तसंच आहे. पूर्णांक संख्यांना इंग्लिश मध्ये इंटिजर्स म्हणतात. मग इंटिजर्स म्हणतात म्हणजे त्याचं पहिलं अल्फाबेट्स आहे आय, म्हणून पूर्णांक संख्या या कोणत्या अक्षराने दर्शवतात, आय या अक्षराने दर्शवतात. मग पूर्णांक संख्या कोणकोणत्या आहेत, सर्व ऋण संख्या, सर्व धन संख्या आणि 0 या सर्व संख्या काय आहेत पूर्णांक संख्या आहेत. ठीक आहे. आणि संख्या श्रेणी तर आपण बघितली. पुढे आपण बघूया मूळ संख्या आणि जोडमूळ संख्या. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मूळ संख्या आपण बघणार आहोत. मूळ संख्या म्हणजेच काय प्राईम नंबर. मूळ संख्या कशाला म्हणतात, ज्या संख्येत त्याच संख्येने व एकाने भाग जातो त्या संख्येस आपण काय म्हणतो मूळ संख्या असे म्हणतो. उदाहरणार्थ बघा 2 ला 2 ने भाग जातो आणि 1 ने भाग जातो. दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जातो का बघा बरं, नाही जात. म्हणून 2 ही काय मूळ संख्या आहे. सपोज आपण म्हटलं 13, आता 13ला बघा 13ला 13नेच भाग जातो आणि 1 ने भाग जातो, दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणून 13 काय मूळ संख्या आहे. 11 बघा 11ला फक्त 11ने भाग जातो आणि 1 ने भाग जातो, म्हणून ती काय मूळ संख्या आहे. आणि आपल्याला एक गोष्ट तर माहित आहे की या पृथ्वीतलावरील कोणतीही संख्या असेल, कोणताही नंबर असेल त्याला 1 ने भाग जातो. म्हणजे फक्त आपल्याला मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला आपण काय म्हणतो मूळ संख्या. ठीक आहे. उदाहरणार्थ बघा कोणते आहे 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि हे 87 नसून हे आहे 97 लक्षात घ्या. हे किती आहेत 97. ठीक आहे. म्हणजे या 1 ते 100 पर्यंतच्या काय आहेत मूळ संख्या आहेत. मग मूळ संख्या कशाला म्हणतात, ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो ती असते मूळ संख्या. 43ला 43ने भाग जातो, दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणून ती आहे मूळ संख्या. आता काही जण इथं समजा 9 लिहिला तरी त्याला म्हणतात मूळ संख्या. मग 9ला 9ने भाग जातो, दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग नाही जात का, जातो, 3ने भाग जातो, म्हणून ही 9 मूळ संख्या नाही आहे, तर ती काय विषम संख्या आहे. लक्षात घ्या. समजा 21 लिहिले असते, काही जण 21ला पण मूळ संख्या म्हणतात, तर 21 मूळ संख्या आहे का, 21ला 21नेच भाग गेला पाहिजे, दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग नाही गेला पाहिजे. 21ला बघा 3ने भाग जातो, 3 7 21, 7ने भाग जातो, म्हणजेच 21 ही मूळ संख्या आहे का नाही. ठीक आहे. ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जात असेल तर ती असते आपली मूळ संख्या. ठीक आहे. तर बघा सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे 2 आहे ना. आणि एकमेव सममूळ संख्या कोणती आहे 2 आहे. सममूळ म्हणजे काय, दोन्ही संख्या समसंख्या पण आहे आणि मूळ संख्या पण आहे, म्हणून एकमेव सममूळ संख्या कोणती आहे 2 आहे. पुढचे पॉईंट लक्षात ठेवायचे आहे. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे 1060. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे 1060 आहे. आणि 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे 328 आहे. 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे 328 आहे. पुढचा पॉईंट महत्वाचा आहे.
की 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत, तर 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत, 25 आहेत. बघा हे 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत, 25 आहेत का बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत, 25 आहेत आणि त्याची बेरीज किती आहे, 1060. 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत 15 आणि त्यांची बेरीज किती आहे, 328. बघा 50 पर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 किती आहेत, त्या 15 आहेत. किती आहेत त्यांची बेरीज मग 328. पुढे बघा मूळ संख्यांचा मसाला किती असतो, 1 असतो. लक्षात ठेवायचा मूळ संख्यांचा मसाला किती असतो, 1 असतो. कारण मूळ संख्येला त्याच संख्येने भाग जातो अथवा 1 ने भाग जातो, म्हणून त्याचा मसाला किती असणार, 1 असणार. आणि मूळ संख्याचा जर लसावी म्हटला तर समजा तुम्हाला विचारलं 2 3 5 चा लसावी काढा, म्हणजे बघा 2 3 5 ला कोणत्याही संख्ये भाग जात नाही, या पृथ्वी तलावरच्या त्याच संख्येने भाग जाणार. मग या तिघांचा गुणाकार 2 गुणिला 3 गुणिला 5 म्हणजे त्यांचा राहील लसावी. म्हणजे मूळ संख्यांचा लसावी काय असतो, त्या संख्यांचा गुणाकार असतो. मूळ संख्यांचा लसावी असतो त्या संख्यांचा गुणाकार. ठीक आहे. पुढे बघा जोडमूळ संख्या बघूया आपण. नावामध्येच आहे जोडीने येणारी मूळ संख्या, ट्विन प्राईम नंबर, जोडमूळ संख्या. मग कशाला म्हणतात, दोन मूळ संख्यांमधील फरक 2 चा असल्यास त्यांना काय म्हणतात, जोडमूळ संख्या म्हणतात. दोन मूळ संख्यांमधील फरक 2 चा असल्यास त्यांना म्हणतात जोडमूळ संख्या. 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांचे किती जोड्या आहेत, 8 जोड्या आहेत. 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांचे किती जोड्या आहेत, 8 जोड्या आहेत. जोडमूळ संख्या कधीही एकटी नसणार, त्याच्यासोबत एक नंबर आणखी असणार. एक नंबर आणखी असणार म्हणजे ती जोडीने असणार. बघा 3 पण मूळ संख्या आहे, 5 पण मूळ संख्या आहे. मग 5 मधून 3 काढले, फरक कितीचा आला, 2 चा आला. म्हणून 3 आणि 5 ही पहिली जोडमूळ संख्या जोडी आली. समजा तुम्ही म्हटलं असतं 2 आणि 3 घेतलं असतं, 2 पण मूळ संख्या आहे, 3 पण आहे, बरोबर. सपोज आपण लिहिलं 2,3 ही पहिली समजा जोडी जर म्हटली असते जोडमूळ संख्यांची. 2 पण मूळ संख्या आहे, 3 पण मूळ संख्या आहे, पण कंडिशन काय आहे, त्याच्यामधला फरक काय असला पाहिजे, 2चा असला पाहिजे. 3तून 2 काढले तर याच्यामधला फरक किती येतो, 1चा येतो. म्हणून पहिली ही 2,3 ही पहिली जोडमूळ संख्याची जोडी नाही आहे. ठीक आहे. तुम्ही म्हटलं असतं 5 आणि 7. ठीक आहे. पुढे बघा 5 आणि 7. मग 7 मधून 5 काढले, 2 राहिले, बरोबर आहे. 5 पण मूळ संख्या आहे, 7 पण मूळ संख्या आहे, म्हणजे दुसरी मूळ संख्याची जोडी. 13 मधून 11 काढले, 2 राहिले. 19 मधून 17 काढले, 2 राहिले. 31 मधून 29 काढले, 2 राहिले. 43 मधून 41 काढले, 2 राहिले. 61 मधून 59 काढले, 2 राहिले. 73 मधून 71 काढले, 2 राहिले. म्हणजे अशा जोडमूळ संख्यांच्या 1 ते 100 पर्यंत किती जोड्या आहेत, 8 जोड्या आहेत. बघा 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. आणि पुढे बघा सहमूळ संख्या. सहमूळ संख्या त्यालाच इंग्लिश मध्ये म्हणतात को प्राईम नंबर्स. सहमूळ संख्या त्यालाच इंग्लिश मध्ये म्हणतात को प्राईम नंबर. एकदम सोपा आहे. ज्या दोन संख्यांमध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्यांना आपण म्हणतो सहमूळ संख्या. ज्या दोन संख्यांमध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्यांना म्हणतो आपण सहमूळ संख्या. फार इझी आहे. एकही सामायिक अवयव नसते म्हणजे काय, समजा 5 आणि 6 या दोन संख्या आपण घेतल्या. 5 आणि 6 ला जर कोणत्याही एका संख्येने भागायचं म्हटलं तर भाग जातो का, बघा बरं. 5 ला 5 ने भाग जातो, 6 ला 6 ने भाग जातो किंवा 2 ने भाग जातो. बघा 6 ला 2 ने भागलं पण 5 ला 2 ने भाग जाईल का, नाही. 6 ला 3 ने भागलं जातो पण 5 ला 3 ने भाग जातो का, नाही. म्हणजे 5 आणि 6 मध्ये एकही सामायिक अवयव नाही आहे. म्हणजे त्या दोन संख्येला कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही, एक सोडून. आणि एकने तर आपल्या पृथ्वी तलावरची कोणती संख्या असो त्याला भाग जातो. पुढे 9 आणि 10 बघा. 9 आणि 10 या दोन्ही संख्येला कोणत्याही एका संख्येने भाग जातो का. 10 ला बघा 2 ने भाग जातो पण 9 ला जातो का 2 ने भाग नाही जात. 10 ला 5 ने भाग जातो, 5च्या पाड्यामध्ये 10 येतात पण 5च्या पाड्यामध्ये 9 येतात का, नाही. म्हणजे 9 आणि 10 या दोन संख्येला कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही. म्हणजे 9 आणि 10 ही काय झाली, सहमूळ संख्येची जोडी झाली. 14 आणि 19 म्हटलं, बघा 14 ला 2 ने भाग जातो, 19 ला जात नाही. 14 ला 7 ने भाग जातो, 19 ला जात नाही, बरोबर आहे. म्हणजे 14 आणि 19 काय झाली, सहमूळ संख्यांची जोडी झाली. मग सहमूळ संख्या कशाला म्हणतात, ज्या दोन संख्यांमध्ये एकही सामायिक अवयव नसतो, म्हणजे त्या दोन संख्यांना कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही, त्याला आपण म्हणतो सहमूळ संख्या. पुढे महत्वाचा आपण टॉपिक बघूया, त्रिकोणी संख्या. कोणत्या, त्रिकोणी संख्या. तर बघा त्रिकोणी संख्या, ट्रायंग्युलर नंबर्स. त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात, तर दोन क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. दोन क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस, म्हणजे क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्या
त्यांचा गुणाकार करायचा आणि त्याची निमपट करायची म्हणजे त्याचे अर्धे करायचे. म्हणजेच त्रिकोणी संख्येचा फॉर्म्युला होतो n कंसामध्ये n+1/2. त्रिकोणी संख्या बरोबर n कंसामध्ये n+1/2. याचे उदाहरण सुद्धा पेपरमध्ये आलेले आहे. तर पहिलं उदाहरण आपण बघूया. 2 पाय असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या कोणती? तर साधा आहे. 2 पाय असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या कोणती? तर त्रिकोणी संख्या बरोबर n. n म्हणजेच काय? पाया. तर n बरोबर पाया किती आहे आपला? इथं 2 आहे. n बरोबर किती किंमत झाली? 2. तर मग त्रिकोणी संख्या बरोबर कसं काढता येईल? त्रिकोणी संख्या बरोबर एकदम इझी आहे. पाया किती आहे? 2 गुणेला त्यानंतरची संख्या घ्यायची. 2 नंतर येणारी संख्या आहे 3, त्याला 2 ने भागायचं. 2 2 कटले म्हणजे त्रिकोणी संख्या किती आली? 3. म्हणजे 2 पाय असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या कोणती आहे? 3 आहे. बघा हा फॉर्म्युलाच लिहिला मी. त्रिकोणी संख्या बरोबर 2 गुणेला 3. पाय किती होता? 2. 2 नंतर येणारी संख्या इथली 3, त्याला 2 ने भागलं म्हणजे त्याचे काय केले? अर्धे. म्हणजे बघा फॉर्म्युला काय होता आपला? n म्हणजेच पाया किती झाला? 2. इथं काही चिन्ह नाही म्हणजे कोणतं चिन्ह आहे? गुणाकाराचं. पुढे n मध्ये काय मिळवायचं आहे? 1 मिळवायचा आहे. म्हणजे इथं जो नंबर असेल त्याच्यामध्ये 1 मिळवायचा आहे म्हणजे त्याच्या समोरची संख्या घ्यायची आहे. म्हणून 2 मध्ये 1 मिळवलं म्हणजे 3 झाली. म्हणजे 2 नंतर येणारी संख्या त्याचा गुणाकार 2 गुणेला 3, त्याला 2 ने भागलं, त्या उत्तराला आपलं 3. सेम तसं आहे. पुढचं उदाहरण. 11 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या कोणती? म्हणजे n बरोबर पाया किती आहे आपला? 11. म्हणजेच काय करणार आपण? 11 घेणार. 11 गुणेला पाया आपला 11 आला. 11च्या नंतरची संख्या घेणार 12, त्याला 2 ने भागणार. 2 ने 12 ला भाग जातो. बेसक 12. 11 गुणेला 6 म्हणजेच किती झाले? 66. म्हणजेच 11 पाय असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या किती आहे? 66. समजत आहे काय आहे? तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय? 2 क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्येचा गुणाकार करायचा आणि त्याचे अर्धे करायचे म्हणजेच ती असते त्रिकोणी संख्या. तुम्हाला विचारलं 10 पाय असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या किती? म्हणजे तुम्ही काय करणार? 10 गुणेला 11 भागेला 2 म्हणजे 2 पंचे 10, 11 पाचे 55 झाली तुमची त्रिकोणी संख्या. तुम्हाला विचारलं 15 पाय असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या किती? मग काय करणार तुम्ही? 15 गुणेला 16 भागेला 2. मग 2 ने 16 ला भाग जाणार. 2 ने 16 ला भागला भाग गेला 8चा. मग 15 गुणेला 8, 15 8 120 काय झाली? 15 पाय असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या. हा फॉर्म्युला लक्षात ठेवण्याची काही गरज नाहीये. त्रिकोणी संख्या काढायची असेल तर पाया गुणेला त्यापुढची संख्या भागेला 2 लक्षात ठेवा. ठीक आहे. संयुक्त संख्या कंपोजिट नंबर्स. पुढे बघूया. संयुक्त संख्या कंपोजिट नंबर. नैसर्गिक संख्येतून एक व मूळ संख्या वगळल्यास सर्व संयुक्त संख्या आहेत. नैसर्गिक संख्येतून एक व मूळ संख्या वगळल्यास सर्व काय आहेत? संयुक्त संख्या आहेत. म्हणजेच संयुक्त संख्या कशाला म्हणतात? 2 संख्येच्या गुणाकाराने तयार होणारी संख्या जी असते त्याला आपण म्हणतो संयुक्त संख्या. फॉर एक्झाम्पल बघा 4. 4 कसे तयार होतात? 2 गुणेला 2 केले की 4 होतात. म्हणजे कोणत्या तरी 2 संख्येचा काय गुणाकार आहे. 6 बघा 2 गुणेला 3 किंवा 3 गुणेला 2 केलं तर काय होतात? 6 होतात. 8 4 गुणेला 2, 2 गुणेला 4 म्हणजे 8. 9 3 गुणेला 3 10, 2 गुणेला 5 किंवा 5 गुणेला 2 म्हणजे जी संख्या 2 संख्येच्या गुणाकारातून तयार होते त्याला आपण म्हणतो संयुक्त संख्या. किंवा 1 सोडला आणि सर्व मूळ संख्या सोडल्या तर बाकीच्या सर्व संख्या काय आहेत? संयुक्त संख्या आहेत. ठीक आहे. 1 ते 100 पर्यंत एकूण किती संयुक्त संख्या आहेत? 74. कारण बघा 74 कसा? 1 सोडला बरोबर आणि 25 किती आहेत? आपल्या मूळ संख्या आहेत. म्हणजे 25 आणि 1 किती झाल्या? 26. म्हणजे 100 मधले 26 काढले तर बाकीचे सर्व उरले किती? 74. म्हणून 1 ते 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. ठीक आहे. पुढे बघूया. चौरस संख्या म्हणजेच स्क्वेअर नंबर. चौरस संख्या म्हणजेच काय? स्क्वेअर नंबर. मग स्क्वेअर नंबर नावातच आहे की कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येस काय म्हणतात? चौरस संख्या म्हणतात. मग पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय? ज्या संख्येचा वर्ग निघतो म्हणजेच त्याचा वर्गमूळ काढता येते. ज्या संख्येचा वर्गमूळ काढता येते त्याला आपण म्हणतो चौरस संख्या. बघा 9चं वर्गमूळ किती आहे? 3. म्हणजे 9 ही काय? पूर्ण वर्ग संख्या आहे. 16चं वर्गमूळ किती आहे? 16 कशाचा वर्ग आहे? 4चा. म्हणजे 16 ही झाली चौरस संख्या. 25 कशाचा वर्ग आहे? 5चा. म्हणजे 25चं वर्गमूळ काढता येते म्हणजे ती झाली चौरस संख्या. 121 कशाचा वर्ग आहे? 11चा वर्ग आहे. म्हणजे 121चं वर्गमूळ काढता येते म्हणजे ती झाली चौरस संख्या. 144 कशाचा वर्ग आहे? 12चा वर्ग आहे. म्हणजे 144चं वर्गमूळ काढता येते म्हणून तो काय आहे? चौरस संख्या आहे. 169 13चा वर्ग आहे. 169चं वर्गमूळ काढता येते म्हणून ते काय आहे? चौरस संख्या आहे. 81 कशाचा वर्ग आहे? 9चा वर्ग आहे. म्हणजे 81चं वर्गमूळ काढता येते म्हणून ती काय? चौरस संख्या. म्हणजे चौरस संख्या म्हणजे काय? ज्या संख्येचं वर्गमूळ काढता येते सरळ सरळ त्याला म्हणतो आपण चौरस संख्या. अशा तऱ्हेने आपण पूर्ण संख्या बघितलेल्या आहेत.
या पूर्ण टॉपिकमध्ये तुम्हाला कुठेही काय अडचण असेल तर तुम्ही मला माझ्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊन तिथं ती अडचण, ती डिफिकल्टी तुम्ही तिथं टाकू शकता. ठीक आहे. त्याचबरोबर आता आपण मॅथचा दुसरा टॉपिक पुढे चालू करणार आहोत. त्यामध्ये आपण बघणार आहोत की चिन्हांची बेरीज वजाबाकी कशी करायची, चिन्हांची धन ऋण असेल तर त्याचा गुणाकार भागाकार कसा करायचा, हा बेसिक टॉपिक क्लिअर करून पुढे आपण अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार बघणार आहोत आणि त्याच्या पुढे दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे टॉपिक बघणार आहोत. ठीक आहे. लक्षात द्या मित्रांनो, आता तुम्हाला जसं हे संख्या हे तर आपल्या स्कॉलरशिपला होत्या, दुसरीच्या मुलांना, तिसरीच्या मुलांना किंवा पाचवीच्या मुलांना आहेत. पण लक्षात घ्या, बेसिक क्लिअर करणं फार गरजेचं आहे. कारण काय होते, तुम्हाला कॅल्क्युलेशन करताना अडचण येतात. सपोज तुम्हाला विचारलं पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी किती, मग आता मूळ संख्याच माहित नाही तर सरासरी कुठून काढणार. सरासरी काढतायत तुम्हाला पण त्या मूळ संख्या कोणत्या आहेत तेच माहित नाही तर कसं करता येईल. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण एकदम बेसिक पासून पुढे जात आहे. कारण तुम्हाला एकदम साधे साधे प्रश्न कधी कधी चुकतात आपल्याला, कारण काही काही गोष्टीची कन्सेप्ट क्लिअर नसते. म्हणून आपण एकदम बेसिक पासून जात आहोत. तर पूर्ण व्हिडिओ जे पण लेक्चर टाकत आहे ते पूर्ण लेक्चर तुम्ही पूर्ण पाहायचे आहे, तरच तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होऊन या 2 आणि 2.5 महिन्यामध्ये तुम्ही पोलीससाठी, SSC CD साठी, त्याचबरोबर आता IB च्या सुद्धा ग्रुप C च्या जागा निघालेल्या आहेत, त्याच्यासाठी तुम्ही एकदम मॅथ्समध्ये, रिझनिंगमध्ये परिपूर्ण होसाल. ठीक आहे.